आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं खालापूर टीमला। दरम्यान कॉम्बॉक्समध्ये अर्थातच आपण पाहतोय महाराष्ट्राचा गोड आवाज जोडला गेलाय तो म्हणजे प्रवीणजी दुगाडे सर, त्याच समेत असतील समीर सोमणे। परंतु या ठिकाणी फार मोठं वलय आमदार साहेबांचा सन्मान या मंचावरती केला जातोय। अगदी आपण पाहतोय की अगदी श्रीकृष्णाची मूर्ती या ठिकाणी आमदार साहेबांना प्रदान केली जाते। अगदी आपण पाहतोय तो सन्मान सोहळा छायाचित्रण सुद्धा टिपला जात आहे। पुन्हा एकदा साहेबच 2024 आमदार चषक आपण अनुभवतोय आणि अगदी या त्रिमूर्तींनी फार मोठं मोलाचं कार्य या ठिकाणी केलंय। आमदार साहेबांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय ना, त्याच समेत आपण पाहतोय की ज्यांच्या शुभ हस्ते खरं म्हणायला गेलं तर उद्घाटन सोहळा पार पडला। अर्थातच मी मगाशी सुद्धा म्हटलं की मॅच चालू झाली आहे, अगदी मी मगाशीच म्हटलं पहिल्या दिवसापासून या मॅच चालू राहील तिकडे। अर्थातच कर्जत नगर परिषदेचा कायापालट त्यांच्या संकल्पनेतून होतोय ते संकेतजी भासे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती या त्रिमूर्तीला करतोय। आणि त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय आमचे कर्जत शहर प्रमुख अभिषेकजी सुर्वे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती या त्रिमूर्तीला करतोय। अगदी आपण पाहतोय संकेतजी भासे यांना छत्रपतींची राजमुद्रा असलेली प्रतिमा प्रदान केली आहे। अगदी ज्या जोशाने काम चालू आहे तसाच प्रकार त्रिमूर्तीचा पाहायला मिळत आहे। अगदी खऱ्या अर्थाने पाहायला गेलं काल जे व्याख्यान झालं खरं म्हणायला गेलं तर त्यांच्याच वतीने करण्यात आलेलं होतं, 100 राज्यांवरती व्याख्यान होतं अगदी। आणि खरं आहे मला चांगलं आठवतंय आमदार साहेब त्या छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा तिथे व्हावा याच्यासाठी बराचसा संघर्ष चालू होता, परंतु संकेतजी भासे यांनी आपल्या मार्फत त्या संकल्पनेतून ते स्वरूप मात्र या ठिकाणी कर्जतकरांना आणून दिलं। अगदी फार चांगलं कार्य या ठिकाणी आपण पाहतोय। अभिषेकजी सुर्वे यांना सन्मानित केलं जात आहे। अगदी साईबाबांची मूर्ती त्यांना सुद्धा प्रदान केली जाते। आणि थोडं आता थांबवेल, बाकीच्या मान्यवरांकडे मी इनिंग ब्रेकमध्ये जरूर जाणार आहोत, परंतु इथे कॉम्बॉक्सकडे जरूर बोलूया जिथे जोडले जातील अर्थातच महाराष्ट्राचा गोड आवाज। अगदी तमाम क्रीडा रसिकांना खिलवून ठेवण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे ते प्रवीण दुगाडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। यस सर, कंटिन्यू। करछत बनाम खालापुर, खालापुर का जिक्र आता है तो रजत मुंडे बंटी बद्री के, लेकिन ऐसा नहीं है। आदरणीय विधायक महेंद्र शेठ थोरवे इनके विधानसभा क्षेत्र में जो खालापुर आता है उसकी ये टीम है संजय सोलंकी के नेतृत्व में, और दूसरी तरफ करजत की टीम पहला ओवर किया था कुणाल कदम ने। और यस, आणखी पारितोषिक मात्र प्रवीण सर जरूर सांगूया। अर्थातच शरद बुंदाटेसाठी पहिलं पारितोषिक लागलं गेलंय बॅक टू प्रत्येक षटकारासाठी, माफी असेल प्रत्येक षटकारासाठी शरद बुंदाटेला डॅनी लोंगले यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल। दरम्यान जसे या मैदानावरती ज्यांनी फटाक्यांची माल बॉम्ब गोले जसे फोडायचे असतात तसे मात्र आल्या आल्या फोडले ते प्रणवदत्ता पाटील यांच्याकडून सुद्धा या मॅचसाठी पारितोषिक लागलं गेलंय। बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 5000 रुपये आणि बॅक टू बॅक 3 विकेटसाठी 5000 रुपयांचं कॅश प्राइज कर्जत खालापूरसाठी पारितोषिक असेल, याची नोंद घ्या। यस सर, गुड। आणि खरं म्हणायला गेलं ना तर आमदार साहेब मंचावरती आहेत, आणखी एक ट्विस्ट या त्रिमूर्तींनी मैदानात आणला कर्जतकरांसाठी। अख्ख्या महाराष्ट्राला अंपायर जे वेळ लावत आहेत डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते गोट्या अंपायर सध्या मैदानात आहेत। यस,
प्रवीण सर कंटिन्यू. हा बॉल अगदी सटीक लेंथ लाईनने फेकलाय. गोलंदाजी फार चांगली आहे सध्या म्हणायला गेलं तर, परंतु एकीकडे जर पाहायला गेला, यस कमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील प्रवीणजी दुगाडे सर. धन्यवाद बोराडे साहब. 19 जून 1966 को शिवसेना की स्थापना हुई और बाला साहब नाम का नेतृत्व मिला, हिंदुत्व का विचार मिला. बाला साहब एक व्यक्ति नहीं विचार है और उनके विचार कहीं गुम ना हो जाए, इसलिए जो संघर्ष की यात्रा निकाली आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथराव जी शिंदे साहब ने, उस विचारों को जीवित रखने के लिए जिन्हें का कंधे से कंधे में कंधा मिलाकर साथ दिया, वो हमारे आदरणीय विधायक महेंद्र शेठ थोरवे साहब यहाँ पर इस मंच पे बैठे हुए हैं. उनका हम स्वागत करेंगे. करजत खालापुर, ये बहुत बड़ा मैच है, लेकिन एक और विकेट मिलता हुआ यहाँ पर सुनील जी सोनावणे भी इस मंच के ऊपर मौजूद है, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे. विकेट गिरता हुआ आउट होने वाले खिलाड़ी शरद मुंदाटे, जिनके ऊपर ढेर सारे इनाम थे, लेकिन खाया पिया कुछ नहीं, गिलास थोड़ा 12 आना, तू ठोक दीजिए. अर्थातच जी टीम या ठिकाणी विनर होईल त्यांच्यासाठी कॅफे न्यूट्रिशन हर्षलजी मोरे यांच्याकडून एक कुपन दिला जाईल आणि त्यांच्यासाठी फॅमिली अलाउड असेल, याची नोंद घ्या. म्हणजे एका कुपन वरती एक फॅमिली, याची आपण नोंद घ्या. जे विनर असतील ते 11 प्लेयर साठी ते 11 कुपन असतील आणि एकदा फॅमिलीला तुम्ही तिथे नेऊ शकता. दरम्यान आपण आणखी एका सन्मानाकडे जरा वळूया. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सुनील अप्पा सोनावणे उपस्थित आहेत, यांचा सन्मान करण्याची विनंती. सुनील अप्पा सोनावणे आपण पाहतोय. मॅच कडे जरूर वळणार आहोत. सागर तांबड़े सवरोड़ी के गेंदबाज, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी बल्लेबाज आदम मुजावर ने, आतंक का दूसरा नाम आदम मुजावर. करसत नेरल परिसर का ये खिलाड़ी काफी मात्रा में फेमस हो चुका है. आरपीएल, सीपीएल सभी जगह पे खेला हुआ ये खिलाड़ी, लेकिन सबकी नजरें हैं चैंपियन लीग में जो वाइकरमैन बने थे अमोल भोईर के ऊपर. पहला ओवर काफी अच्छा डाला संजय सोलंकी के हुक्म के इक्के. कुणाल कदम ने महज 3 रन दिए. करसत बनाम खालापुर 1-1 की बराबरी पर है. शायद आज लीड कौन लेगा, कई दर्शकों के मन में यह सवाल है, आज की मैच में लीड कौन लेगा. और यह ऊंचा खेला गेंद हवा में, क्या यह होगा हर बार स्टेडियम बार लंबा. बिल्कुल सही, जोरदार ताली. अंपायर शंकर धोत्रे यानी कि गोटिया के लिए मेहनत कर रहा है यह बंदा. एकनाथ जी शिंदे साहब का यह कार्यकर्ता आज इस विधायक ट्रॉफी 2024 को रंगीन बनाने के लिए खास ठाणे से यहाँ पर आ चुका है. अभिजी मुदलकर यांच्याकडून मात्र त्यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलं आणि त्याच्यानंतर आमचे, मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो, हँडसम डॅशिंग नेतृत्व, अगदी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये त्यांना उतरायला पाहिजे होतं, ते रोहितजी ओसवाल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून 1000 रुपयांचे कॅश प्राइज मोठ्या अंपायरसाठी आलंय. चला सन्मानाकडे वळूया आपण. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सनीजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, यांना सन्मानित करण्याची विनंती या ठिकाणी या त्रिमूर्तींना करतो. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन आ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर. अमोल भोईर के इस बेहतरीन छक्के के बदौलत 10 रन. फुल टॉस गेंद की थी. अमोल भोईर चारों तरफा खेलते हैं, 360 प्लेयर है ये करजत के, करजत तहसील के इस प्लेयर. पहा समाजाप्रती असलेलं प्रेम पार दिसून येतं लगेच, कारण आता
बऱ्याच जण खेळाडूंसाठी बक्षिसं लावली, समालोचक झाले, अंपायर झाले, सगळं काय झालं, परंतु आता आमचा प्रेक्षक राजा खाली आहे खरं म्हणायला गेलं तर आता. परंतु या प्रेक्षक राजासाठी केतन बामणे यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. मैदानाच्या बाहेरचा झेल जो कोणी प्रेक्षक टिपेल त्याच्यासाठी केतनजी बामणे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. पडद्याच्या ही स्पर्धा पूर्ण होण्यासाठी बऱ्याच जणांचा या ठिकाणी हातभार लागला गेलाय. त्या दात्यांकडे, कार्यकर्त्यांकडे जरूर आपण जाऊया. अगदी आपण पाहतोय या ठिकाणी या स्पर्धेचं रोख रकमेचं जे पारितोषिक आहे प्रथम क्रमांकाचं ते कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक आदरणीय ॲडव्होकेट संकेतजी बासे यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे अर्थातच आजच्या रजनीमध्ये मला वाटते थोडेसे विलंबाने येतात की काय असं वाटायला लागलं. आज मला वाटते आमदार साहेबांचे ते कंदे समर्थक आहेत, परंतु आज त्यांची एंट्री त्यांच्याबरोबर झाली नाही. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक शहर संघटक कर्जत नदीमजी खान यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जयेंद्रदादा देशमुख आणि संदीपदादा भोईर यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक वैभवजी सुरावकर उपशहर प्रमुख कर्जत यांच्याकडून. पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच सिद्धेजी खानविलकर उद्योजक यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर यात चमचमतीच्या ट्रॉफी पाहायला मिळत आहेत. अगदी 1 ते 5 क्रमांकाच्या त्या कर्जत उपशहर प्रमुख रोहित शेठ ओसवाल यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी टीव्ही, बेस्ट बॅट्समन कूलर, बेस्ट बॉलरसाठी कूलर आणि बेस्ट फिल्डरसाठी आणि बेस्ट कीपरसाठी जी काही पारितोषिकं देण्यात आलेली आहेत ती अनुपजी साबणे यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. या स्पर्धेसाठी ज्यांनी यूट्यूब स्पॉन्सर केलं ते आमचे उद्योजक पप्पू शेठ तुर्वे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये गोट्या अंपायर यांना ज्यांनी आणलंय, ज्यांना स्पॉन्सर केलंय ते केतनजी मोदले युवासेना कर्जत उपशहर प्रमुख या सर्व दात्यांच्या मनाच्या अंतःकरणापासून मात्र स्वागत करतो. तो केतन बामणे इनकी तरफ से आईवा कैच के लिए 1000 का इनाम आ चुका है. जबरदस्त मुकाबला हो रहा है, जबरदस्त बैटल, कांटे की टक्कर. कर्जत बनाम खालापुर, जो हमारे विधायक साहब इनके विधानसभा क्षेत्र में जो खालापुर आता है उसकी प्लेइंग 11 और जो कर्जत क्षेत्र आता है उसकी प्लेइंग 11 एक दूसरे के साथ इनकी भिड़ंत हो रही है. मैदान जंग लगभग लाजवाब होगी यकीनन. सुनील जी सोनावणे इन्होंने हमारी कमेंट्री के लिए जो 500 का इनाम दिया है, सुनील जी सोनावणे हम आपका शुक्रगुजार हैं. मैच की तरफ हम चलेंगे जहां पर टोटल आ चुका है 22 रन. पांच बॉलर नए गेंदबाज. राज सावंत मॅन फ्रॉम ढेकू. वॅगनॉर गाडी जी मध्ये आहे तिला विनंती आहे की कोणाची असेल त्यांनी बाहेर काढायची आहे. अगदी वॅगनॉर गाडी जी मध्ये आहे तिला विनंती आहे की कोणाची असेल त्यांनी बाहेर काढायची आहे. अगदी मध्ये लावले रस्त्याच्या. 2638 वॅगनॉर गाडी आहे. तो राज सावंत 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल आ चुका है 23 स्ट्राइकर एंड पर. अमोल भोयर मिस्टर सीपीएल चैंपियन प्रीमियर लीग में जिन्होंने बाइक हासिल की थी वो अमोल भोयर ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश, लॉन्ग ऑन के ऊपर एक आसान सा कैच. इसी के साथ ही आउट. तो ठोक दीजिए. की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. अगदी डीजे पार 4 दिवस तुमचं कौतुक करावं लागेल. आमचा आवाज जो शाबूत ठेवलाय तुम्ही आतापर्यंत
मी मगाशी म्हटलं आमचे प्रवीण दुगाडे सर म्हटले संदीप सर तुमचा आवाज आज बसलाय असं जाणवत आहे, परंतु मी त्यांना सांगितलं आमचा डीजे मास्टर ती कमाल जरूर आज या मैदानात करून दाखवेल आणि ती त्यांनी केलेली आहे. खरं म्हणायला गेलं तर अजय दिघे संस्कार डीजे ज्यांना म्हटलं जातं आणि खरोखर त्यांचे बंधुराज मला वाटते रोहित दिघे, रोहित मैन शर्मा की तरह यहाँ पर डीजे के ऊपर बमबारी हो रही है उनके द्वारा। टीम का टोटल 23 रन। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की, डॉट गेंद आई, डॉट गेंद आई और इस डॉट गेंद के साथ रुका हुआ टोटल वहीं पे। 23 ओवर नंबर चौथा चल रहा है। राज सावंत, संजय सोलंकी का यह इक्का चलता हुआ नजर आ रहा है, यह दाव चलता हुआ नजर आ रहा है। ऊंचा खेलने की कोशिश लेकिन अंदरूनी किनारा मिड विकेट पर गेंद ट्रैवल हुई, एक रन जरूर मिला, दूसरा रन चुराने की कोशिश और कामयाबी बल्लेबाज विशाल पोकरकर को 2 रन मिले और इन 2 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ करसत बनाम खालापुर। एक तरफ 41 साल का कप्तान तो दूसरी तरफ यंग जनरेशन को रिप्रेजेंट करने वाला अमोल भोईर, तो दूसरी तरफ 41 साल की उम्र वाले संजय सोलंकी जिन्होंने आर्या कैच और इसी के साथ ही आउट। थँक्यू डीजे. दरम्यान आपण पाहतो या ठिकाणावरून आमदार साहेब आपली रजा घेताना दिसून आले. दरम्यान इतर मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. या आपण ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की, नंबर मिलेंगे 2। नए बल्लेबाज विजय पवार, पवार का पावर, गेंदबाज राज सावंत। टोटल आ चुका है 5 ओवर के इस मैच में। चौथे ओवर में 27 रन। धीरे धीरे इस मैच को कर्व किया जा रहा है। आरपीएल के बाइकर मैन मुनीर पटेल भी इस टीम के स्क्वाड में मौजूद हमें दिखाई दे रहे हैं। मी आदरणीय संगीतजी बासे यांना विनंती करेल की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचे.
तो विजय पवार के हर चक्के के लिए 1000 का इनाम आ चुका है। मंगेश देशमुख, योगेश देशमुख और राकेश मात्रे इनकी तरफ से, और लगातार 3 छक्के लगाते हैं तो 3000। तो चलिए यहाँ पे इनाम आ चुका है विजय पवार के लिए, और जब वो बॉलिंग करेंगे तो विकेट हैट्रिक के लिए, यस, विकेट हैट्रिक के लिए 3000 और 1 विकेट के लिए 1000 का इनाम इन तीनों द्वारा। आपण जाऊया या सन्मान सोहळ्याकडे। अर्थातच आपण पाहतोय या ठिकाणी आमच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। अर्थातच सौभाग्यवती शुभांगीताई दिनेश कडू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सन्मानित करण्याची विनंती मी या ठिकाणी अकीब पटेल यांना करतो। चला टॉस साठी या नेक्स्ट टीम। चला बातान आणि कानोर टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस साठी या। आपण बातान आणि कानोर त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या पूनमताई शिर्के या ठिकाणी उपस्थित आहेत, यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती। त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी शिर्षे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य महेंद्रदादा भोईर उपस्थित आहेत। मी कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक संकेतजी भासे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण शिर्षे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य महेंद्रदादा भोईर यांना सन्मानित करायचं आहे। तो टोटल आ चुका है, आखिरी ओवर चल रहा है, आखिरी ओवर कर रहे हैं गेंदबाज प्रणीत। ऐसे ही आप जैसे कलाकारों के अगर कदरदान होंगे तो हमारी कला और आगे जाएगी। ऑन साइड के ऊपर खेला, गेंद हवा में कैच होने की संभावना। संजय सोलंकी ने इस बार जो टीम तैयार की है, कोई चांस लेना नहीं चाहते वो, क्योंकि 1-1 के बराबरी पर है दोनों टीमें, लीड करना चाहते हैं। 41 साल की उम्र में दिमाग के जादूगर। अगदी अगदी पारितोषिकाकडे जरा जाऊया आपण। राकेशजी मात्रे यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे। विजय पवारच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल, आणि या ठिकाणी सन्मानाकडे आपण जरूर बोलूया। कर्जत शहर संपर्क प्रमुख शिवसेना अभिजित मुदलकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत, यांना सन्मानित करण्याची विनंती मी राकेशजी दलबे यांना करतो। अर्थातच अकीब पटेल हे सुद्धा जॉईंट होतील। चला कानोर टीम आणि त्याच्या विरोधात बातान टीम दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत। वेल, अगदी मध्यंतरानंतर आपण मध्यंतर झालेला आहे बहुतेक। चला आपण टॉस कडे वळूया। अरे नाही झाला, अजून एक बॉल बाकी।
31 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। तो मैच की तरफ हम चलेंगे। 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी गेंद इस ओवर की, स्ट्राइकर एंड पर है अभी देवघरे। किशोर जी कदम, गोटिया देखिए, गोटिया देखिए, गोटिया की देखिए हालचाल डेड बॉल की। जरा जोरदार तालियां होनी चाहिए अंपायर गोटिया के लिए, तालियां होनी चाहिए। कर्जत शहर सचिव किशोरजी कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. और ये सिंगल यहाँ पे मिलता हुआ बाई के तौर पर, और इस सिंगल के साथ टोटल आता हुआ 32 रन। जीत के लिए 33 रनों की जरूरत। जीत के लिए 33 रनों की जरूरत। लेकिन अगले सत्र का आंखों देखा सुनाएंगे वॉइस ऑफ कर्जत समीर सोमणे सर। तिवरे ग्रामपंचायतीचे सदस्य संतोषजी भासे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. त्याच समेत लाडिवली शाखा प्रमुख सुरेशजी तुपे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. आदरणीय ऋषभजी लाड आणि आदरणीय अजयजी सुवर्णे यांना विनंती आहे की आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे. चला टॉस कडे आपण जाणार आहोत. कानोर आणि त्याच्या विरोधात भातान टीम. चला दोन्ही कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स नाही तर व्यासपीठावरती जायचंय. कानोर आणि भातान दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मंचावरती या. कानोर टीमचे कॅप्टन आपण मंचावर या. कानोर टीम, कानोर टीमचे कॅप्टन आपण जर उपलब्ध झाला असेल तर त्वरित व्यासपीठावरती यायचंय. इथे टॉस केला जाईल. आस्था 11 कानोर हर्षल मोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. अगदी त्यांचं सुद्धा मनस्वी स्वागत. चला स्पीडअप करा प्लीज. राकेशजी मात्र यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. विजय पवारच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. चला कानोर टीमचे कॅप्टन सुद्धा उपस्थित होत आहेत. अगदी भातान आणि कानोर यांच्यात एक संघर्ष जरूर पाहणार आहोत आपण. मी विनंती करेल आमचे कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक ॲडव्होकेट जे बासे साहेबांनी की आपल्या शुभ असते या ठिकाणी आपण टॉस करायचा आहे. चला कॉल असेल तो कानोर टीमचा. हा हेड आलाय. टेल टॉस जिंकलाय तो मात्र
कानोर टीमने आणि अर्थातच हर्षल मोरे कुशीत सुद्धा असतील, त्यांनी आज पुरस्कृत केलेला संघ आहे. अगदी त्यांची ते सुद्धा आता फटाक्यांची माल लावतील दोन्ही बाजूने. अगदी मी ज्या क्षणाची वाट पाहतोय, खरं म्हणायला गेलं तर बहारदार व्यक्तिमत्व, क्रिकेट वरती प्रेम, आमदार साहेबांचे आणि संकेतजी भासे साहेबांचे कंदे समर्थक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अर्थातच कर्जत शहर संघटक नदीमबाई खान यांचं अगदी काही क्षणातच्या मंचावरती आगमन होईल. विजय पवारच्या प्रत्येक विकेटसाठी राकेशजी मात्र यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. संदीप सर, युवा सेना आणि शिवसेना 3 ओव्हरची एक शो मॅच होईल. विजय पवारच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये राकेश म्हात्रे, 2000 बादशाबाई योगेश देशमुख यांच्याकडून. आणि ते फलंदाज बाद मुनीर पटेलची विकेट घेतले विजय पवारने. त्याचं दमदार नेतृत्व अर्थातच युवा शिलेदार आमदार साहेबांचे आदरणीय संकेतजी भासे साहेब या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. कर्जत शहर प्रमुख आदरणीय अभिषेकजी सुर्वे साहेब देखील या मंचावरून आनंद घेत आहेत कर्जत विरोधात खालापूर या सामन्याचा. हॅलो. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी युवा सेना खालापूर सुजितदादा देशमुख यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ऍक्च्युली सुजित सर वारंवार समीर सोमनेंना शोधत होते, असं आमचं थोडं दुर्लक्ष जरूर झालं तुमच्याकडे. युवा सेनेचे शिलेदार तर आहेतच सुजित देशमुख, त्याचबरोबर त्यांच्याकडून उद्योग व्यवसाय कसा करावा हे देखील प्रशिक्षण घेतलं प्रत्येकाने तरी सुद्धा चालेल. अगदी संदीपजी गजमाल यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती यायचंय. त्याच समवेत सागर कनोजी आहे, दीपक कनोजी आहे आणि नितीन कनोजी आहे या मान्यवरांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. हर्षद हलपतराव सध्या मैदानावरती दाखल झालाय. संकेतजी भासे या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. संकेत दादा, खरं तर आपल्याला 2 खेळाडूंचा सन्मान या मुख्य मंचावरती करायचा. हा ते खेळाडू आहे निश्चितच जो हर्षद हलपतराव सध्या मैदानात आहे. अजयजी सुवर्णे साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. कारण दरम्यान या ठिकाणी आणखी एक फलंदाज मात्र इथे बाद झाला हर्षद हलपतराव. विजय पवारने विकेट घेतले त्याची आणि विजय पवारच्या विकेटसाठी 5000 आहेत, 2000 आहेत, 1000 आहेत पारितोषिक दिलेत. सुजित सरांचा सन्मान या ठिकाणी करण्याची विनंती मी मुख्य व्यासपीठावरती करतो. अर्थातच केतनजी बाबणे आणि राकेशजी दलवी. सुजितजी देशमुख साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. राकेशजी दळवे आणि केतनजी बामणे यांच्या शुभ हस्ते सहर्ष स्वागत. जय महाराष्ट्र सुजितजी देशमुख साहेब. फलंदाज बाद झालाय तो हर्षद हलपतराव. खरं तर याच खेळाडूबद्दल चर्चा करत होतो संकेतजी. हा खेळाडू यंदाच्या वर्षी कदाचित महाराष्ट्र जी MPL होते, महाराष्ट्र राज्याची क्रिकेट लीग होते लेदर क्रिकेटची, त्या स्पर्धेमध्ये देखील हा खेळाडू खेळताना दिसेल आणि आपल्या मतदारसंघाच्या आमदार साहेबांच्या ताकदीचा आहे हा खेळाडू हर्षद हलपतराव.
संजय सोळंकी मास्टर माइंड सध्या मैदानावरती गेलाय. युवा सेना आणि शिवसेना टीमला विनंती आहे की आपण मंचासमोर यावं. 3-3 ओव्हरच्या मॅचेस आहेत त्यांच्या, एकच मॅच आहे. प्लेयर्स रेडी राहा. आपण कर्जत विरोधात खालापूर हा सामना चालू आहे. फटका फसला आणि इथे महत्वाचा खेळाडू बाद होतोय. संजय सोळंकी इक्कू ला फसवण्यामध्ये यश मिळालंय. अमराईचा सुपरस्टार विजय पवारने घेतल्यात आतापर्यंत 3 विकेट. काय करावं लागलं संकेतजी बासे यांना, परंतु येत्या काळामध्ये दहिवलीमध्ये आपण आहोत म्हणून सर्वांना ठाऊक आहे दहिवलीचा जो घाट आहे, नदी किनारा आहे, तिथे प्रभू श्रीरामांची मंदिर मात्र साकारलं जाणार आहे. त्यासाठी देखील अग्रेसर आहेत संकेतजी बासे. आणि कालच छत्रपती संभाजी राजे अर्थातच स्वराज्याचे धाकले धनी यांचा जो राज्याभिषेक होता त्याबद्दल एक व्याख्यान त्यांनी आयोजित केलं होतं. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय तो संदेश पाटील, चिंचवली गोयेचा खेळाडू आणि त्याच्या साथीला तो शुभम गोडविंदे. गोलंदाजी करतोय अमराईचा सुपरस्टार विजय पवार, ज्याचे अनेक चाहते या क्रीडांगणामध्ये आहेत. मेडनोर विजय पवारची कर्जत विरोधात खालापूर या प्रेक्षणीय लढतीमध्ये कर्जतचा अमराईचा विजय पवार 3 विकेट घेत निर्धाव षटक त्याने टाकले पॉवर प्लेचं. आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळा आहे, कारण आमदार साहेबांची उपस्थिती आणि आमदार साहेबांनी जेव्हा त्यांच्या खांद्यावरती शाबासकीची थाप दिली त्यानंतर आज त्यांचा चेहरा खुलला आहे. आमदार साहेब म्हटले म्हणजे होणार, यात शंका नाही. पहिल्या षटकात एकही धाव नाहीये खालापूर टीमची. थोडा टेन्शन मध्ये हा संघ. गोलंदाजीसाठी येतोय अमोल भोईरच्या कॅप्टनशिप मध्ये लढताना कर्जतचा हा संघ. धावा करायचे त्या मात्र 33. पहिल्या ओव्हरमध्ये धावा एकही दिलेले नाहीये. विकेट घेतल्या त्या मात्र 3. संजय सोळंकी, इक्कू, हर्षद अल्पतराव, मुनीर या 3 बलाढ्य फलंदाजांना बाद करण्यात विजय पवार यशस्वी ठरला. कर्जत शहराचे संघटक आदरणीय नदीमजी खान साहेबांचं आगमन या मुख्य मंचाच्या दिशेने होत आहे. सहर्ष स्वागत साहेब आपलं नदीमजी खान साहेब. आज ते उशिराने का उपस्थित होत आहेत, कारण त्यांना ठाऊक आहे गेले कित्येक वर्ष गणपती उत्सव ते मात्र साजरा करतात. अगदी आज विसर्जन होतं म्हणून ते थोडे उशिराने ते उपस्थित होत आहेत. सहर्ष स्वागत आदरणीय नदीमजी खान साहेब. या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कर्ते आदरणीय नदीमजी खान साहेब आपलं सहर्ष स्वागत. वेगवान चेंडू लेग स्टंपच्या अगदी बाजूने निघून गेला. व्हाईट बॉल इथे घोषित करतोय. कर्जत शहर शिवसेनेचे कॅप्टन, कर्जत शहर युवा सेनेचे कॅप्टन अगदी आपण समोर या. आपण रेडी राहा. अभिजित मुदोळकर आहेत मंचावरती उपस्थित. वैभवजी सुरावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर रोहितजी ओसवाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सुजितजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटनीय सोहळा पार पडला होता. अर्थातच कर्जत शहर संघटक शिवसेना नदीमभाई खान यांचे मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा साथी परिवार सुद्धा उपस्थित झालाय. त्या सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय.
स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आदरणीय नदीमभाई खान. हे नदीम खान पहा कित्येक वर्षांची त्यांची परंपरा आहे. मला अजूनही आठवतोय जेव्हा संकेतजी बासे साहेबांची KPL होती, कर्जत प्रीमियर लीग, कर्जत शहरापुरती मर्यादित अंडरआर्मची, त्या स्पर्धेदरम्यान आमदार साहेबांच्या वतीने नदीम खान यांच्या प्रयत्नातून संकेतजी बासे यांच्या प्रयत्नातून उर्दू शाळेला संगणक आपण दिला होता आमदार साहेबांच्या फाउंडेशनच्या वतीने. धावा संख्या धावफलकावरती 2 विकेट गेल्या 3. पाच सर्व आमदार साहेबांचे शिलेदार या मंचावरती उपस्थित आहेत. छान कार्यक्रम मात्र इथे हँडल केला तो संदीप बोराडे आणि आमदार साहेबांचं स्वागत केलं दमदार. कॅफे न्यूट्रिशियन झोमॅटोवरती सर्वाधिक ॲड कोणाची असेल तर हर्षल मोरे यांच्या कॅफे न्यूट्रिशियनची, ज्याची ॲडव्हर्टाइजमेंट ऋतिक रोशनने केले. आणि या कॅफे न्यूट्रिशियन जे माढा कॉलनीमध्ये मुख्य बाजारपेठेत, त्यांच्या वतीने 11 खेळाडू जे विनिंग टीमचे 11 खेळाडू असतील त्यांना एक कुपन देण्यात येईल. त्या कुपनद्वारे त्यांच्यासाठी खूप चांगली निश्चितच असणार आहे आणि ते नक्कीच अगदी आपण पाहतो ना की कॅफे न्यूट्रिशनला आपल्या फॅमिली समवेत एक दिवस भेट देखील देऊ शकतात. अगदी आणखी एक अनाउन्समेंट या व्यासपीठावरती जरूर करेल. समीर, आपण पाहतोय ना की या त्रिमूर्तींपैकी कर्जत शहर अल्पसंख्याक प्रमुख आकिब पाटील यांचे प्रयत्न फार चांगले होते आणि या प्रयत्नांना आमदार साहेबांनी यश दिलंय. अगदी गुड न्यूज त्यांच्यासाठी आणून ठेवले आहे. ममदापूर उर्दू शाळेकरता जी नवीन इमारत बांधकामाची गरज होती त्याच्यासाठी मात्र आमदार साहेबांनी आपल्या आमदार निधीतून 69 लाख निधी मंजूर करून दिलाय. आकिब पटेल यांचे जे प्रयत्न आहेत ते मात्र या ठिकाणी यशस्वी झालेत. धावसंख्या ती मात्र अवघ्या 2 धावा. राजेश भोईर काय फक्की पाहिजे. थर्ड अंपायर वेस्ट साईड साठी ओके. फेअर डिलिव्हरी, पंचांचा निर्णय आला. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी आहे पंच. अनेक मान्यवर मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. राकेश दळवी स्पर्धेचे शिल्पकार, दहीहंडी उत्सवादरम्यान केलेलं काम. राजेश भोईर यस, पंचांनी इथे रिव्ह्यू घेतलाय बिमर साठी. नो नाहीये, पंचांचा निर्णय आलाय. व्हाईट बॉल ओके. चला व्हाईट बॉल इथे घोषित केलाय. कर्जत विरोधात खालापूर विद्यमान लढत. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय स्वप्नीलजी जाधव उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. अनेक मान्यवर मंडळी मुख्य मंचावरती उपस्थित आहे. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बॅटची कडा मागे, शॉर्ट फाईन लेगला फिल्डर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित संदेशला परतावं लागलं असतं, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला झाला इथे थ्रो. पुन्हा एकदा तिसरे पंच. या सामन्यामध्ये जो विनिंग ठरेल त्याच्यासाठी वैभवजी सुरावकर कर्जत उपशहर प्रमुख यांच्याकडून मात्र 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. खरं तर तुम्ही पटकन म्हटले असते ना कर्जत शहराचा स्कूटीवरचा नेता, तरी सुद्धा वैभव सुरावकर यांचं नाव आलं असतं. हा ते बरोबर आहे, परंतु आता तुम्हाला थोड्याच दिवसात 4 व्हीलरवरचे नेते पण ते दिसतील. काही काळजी करू नका. ते घेणार नाही आणि 4 व्हीलर घेऊन ते कर्जत शहरात फिरणार नाही, कारण त्यांना माहिती आहे माणूस रस्त्यावरनं चालला ना तरच संपर्क जास्त होतो. पाहूया निर्णय काय असणार आहे. नुकताच नदीम खान यांचं इथे आगमन झाले. अखंड परंपरा त्यांनी जपलेली आहे. 2 धर्मातील ऐक्यतेचं काम जे सातत्यानं करतायत ते नदीम खान यांचं इथे सहर्ष स्वागत. मंचावरती नाना कर्णूक उपस्थित आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार साहेबांचा कोणता कार्यक्रम घ्यायचा यांचं त्यांच्या सध्या डोक्यात चालू आहे. सुजित देशमुख देखील आहेत. कदाचित खालापूरमध्ये आणखी एक क्रीडा स्पर्धा येईल. हा तुषार भाऊ बॅनर्जी यांना देखील विनंती की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. निर्णय सांगा लवकर पंच.
नेक्स्ट मॅच शिवसेना कर्जत शहर युवा सेना शो मॅच असेल असे आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. कर्जत विरोधात खालापूर. कॅप्टन कोण आहे युवा सेनेचा? संकेत बासे आहेत का? आणि तिकडे पलीकडे अभिषेक सुर्वे. चला नॉट आउट आहे बॅटर. अभिजित दादा खेळणार आहेत का? आणि ओसवाल साहेब कुठल्या टीम मध्ये आहेत मग? ते पारितोषिक लावणार. डॉट बॉलची होते ते सांगता संदेश पाटील. शुभम गोडविंदेला धावा कराव्या लागतील. गोलंदाजी करतोय तो साहिल लोंगले, उमरोलीचा खेळाडू आहे. पहिलं षटक टाकले इथे विजय पवारने. पाच दिनेश कडू सज्ज झाले, हर्षल मोरे सज्ज झाले, आमचा भावड्या तिथे सज्ज झालाय, माही तिथे सज्ज झालाय. भावड्या आणि माही फार महत्वाचे आहेत. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या आहे ती 5. 3 षटकं बाकी आहेत. 18 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या 28. 18 चेंडू 28 ची गरज. चला टीम मीटिंग नको, मॅचला लगेचच सुरुवात करा कारण यानंतर शो मॅच होईल 3 ओव्हरची. त्यानंतर भातान विरोधात कान्होर. भातान विरोधात कान्होर या सामन्याचा देखील टॉस झालेला आहे. अठरा चेंडू 28 ची गरज. यानंतर युवा सेना आणि शिवसेना यांची मॅच होईल. ती 3 षटकांची असेल. तुषार भाऊ बॅनर्जी यांचं इथे सहर्ष स्वागत. आकाश गायकर आलाय तिसऱ्या षटकात. आणखी एक उमरोलीचा गोलंदाज तुषार बॅनर्जी साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. धावसंख्या ते मात्र 6. गोटे अंपायर थोडे आता थंड झालेत. चौकार षटकार पाहिजेत त्यांना. बाईच्या स्वरूपात कदाचित एक धाव. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालाय. संदेश तिथे पोहोचतोय. एका धावेने स्कोर धावून पोहोचेल आता 7 वरती. तुषार भाऊ बॅनर्जी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय वैभव सुरावकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण तुषार भाऊ बॅनर्जी यांचा सत्कार करावा. डेंजरस बॉलिंग चालू आहे सध्या कर्जत टीम कडून. एकही चौकार षटकार नाहीये. टेन्शन वाढले. आघाडीचे 3 फलंदाज बाद झालेत. सिंगल डबल मध्ये सध्या धावसंख्या 8 धावा. राकेश दळवी साहेब पुढचा सामना टॉस करूया ना. टॉस राकेश दळवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करू. बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा इथे 4. चौकार येतोय खालापूर टीम साठी. स्कोर जाऊन पोहोचला आता 12 वर.
संदेश पाटील संघर्ष करत असताना स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव. येस पहा तिथे लगेचच बॅटला पाय लागला आणि आकाश गायकरने बॅटला लगेच नतमस्तक झाला. ही खरी ओळख आहे आपल्या ग्रामीण क्रिकेटर्सची. हे क्षण सुखद धक्का देणारे असतात. योगेश देशमुख यांच्याकडून विजय पवारसाठी तब्बल 6,000 रुपयांचं पारितोषिक आलंय. थँक्यू सो मच. राकेश मात्रे यांच्याकडून देखील पारितोषिक आलंय. आणि बादशाबाई शुभम गोडविंदेचा झेल आणि ते झेल घेतलाय सेकंड अटेम्प्ट मध्ये. रिले कॅच फलंदाज बाद शुभम गोडविंदे. तेरा टार्गेट आहे 20 पाहिजेत. 12 चेंडू 20 ची गरज खालापूर टीमला. टॉस करून घ्या ना संदीप लगेच. नाही त्यांची मागणी पण रास्त आहे. बराच उशीर झालाय. खरं तर रेग्युलर मॅच 4 ओव्हरच्या झाल्या मग कर्जत विरोधात खालापूर 5 ओव्हरची का हा एक मुळात प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तो महत्वाचा आहे. हे खेळाडू फार हुशार आहेत सगळेच खेळाडू. 12 चेंडू 20. चला धावा कर्जतकर जरा फिल्डिंग लावा लवकर. बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. आज पहाटेचे 7 वाजतील यात शंका नाही. गोट्या अंपायर नाचणार कधी मग यार. ऋतिक दळवी आलाय वाकतचा गोलंदाज. समोर संदेश पाटील. नवीन बॅटर राज सावंत नॉन स्ट्रायकिंग एंडला. 12 चेंडू 20. ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक. खालापूर टीम धावांची जमवाजमव करत असताना दोन्ही धाकटी पंढरी पंचक्रोशीचे खेळाडू आहेत. एक डेकूचा आहे दुसरा अगदी आपण पाहतोय चिंचवली गोहेचा आहे. आणि गोलंदाजीसाठी येतोय तो वाकतचा ऋतिक दळवी. 11 चेंडू जिंकण्यासाठी आता 19 धावांची गरज. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. राज सावंतच्या बॅट मधून षटकार लॉंग ऑन सीमारेषा पार. या षटकाराने मात्र सामन्याची गणित आता बदलवण्याचं काम करतोय राज सावंत. पहिल्याच बॉल वरती त्याने इथे खेचला षटकार. 6 धावा. धावफलक 20. 10 चेंडू जिंकण्यासाठी आता गरज आहे 13 धावांची. 10 चेंडू 13. दहा चेंडू 13 धावांची गरज. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉल पाठवलाय. राज सावंत डेकूचा सुपर
मात्र डेकूचा वाघ अर्थातच राज सावंत दादागिरी प्रस्थापित करतोय फलंदाजीमध्ये. 2 षटकार त्याने मारलेत. शॉर्ट पिच बॉल, बॅटची कडा आणि ते विकेट किपरच्या हाताला बॉल लागून आलाय लॉंग स्टॉपला. चौकार, 4 धावा. ची गरज. 3 ओव्हर मध्ये मेगा ब्लॉक होता, डायरेक्ट खुला मेगा ब्लॉक. कोणती गाडीच पुढे जात नव्हती आणि चौथ्या ओव्हर मध्ये तो मेगा ब्लॉक नाही काढला तर निश्चितच सुसाट वेगाने राज सावंतची फलंदाजी. दादागिरी. ढेकूचा वाघ फलंदाजीतला. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आणि ते बाउन्सर पाहत, तिखट बाउन्सर. वाकच्या ऋतिकने ते प्रत्युत्तर दिलंय. चला, 3 धाबांची गरज आहे. अद्यापही सामना संपलेला नाहीये. 7 चेंडू 3 ची गरज. टॉस इथे संपन्न होईल. कर्जत शहर शिवसेना युवासेना. समोर खालापूर टीमला विजय करून दिलाय एकट्या पठ्ठ्यानं. ढेकूचा सुपरस्टार राज सावंतनं विजय करून दिलाय खालापूर टीमला. कर्जत विरोधात खालापूर हा सामना जिंकून दिलाय राज सावंतने. इको आपण थोडे माझ्याशी लवकर संपर्क साधा. ही जी पारितोषिक आहेत ते आपण पटापट तुम्हाला देऊ. आणि सीमारेषेच्या बाहेर झेल टिपला केतन बामणे. हा बघा तो प्रेक्षक, त्यांनी झेल घेतलाय. त्याचं नाव काय ते विचारा, कुठून आलाय ते विचारा. गुडघ्याचा तनय. हा वा, क्या बात आहे. केतन बामणे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. या तनय वरती या. चला या बाहेर या लगेचच. टीम कर्जत खालापूर दोन्ही चांगले खेळले. राज सावंत काय बॅटिंग केले राज नेपा. त्याचे पाठीराखे खांद्यावरती त्याला घेत आहेत. का घेऊ नये